नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश देवलाल सलामपुरे स्वागत करतो आपलं गट नंबर 68 गोलवाडी छत्रपती संभाजीनगर मध्ये, म्हणजेच आपलं सलामपुरे फार्म्स आपलं शेत. आज दिनांक 18 मिनिटं झालेला आहे. आपण आपलं जुनं घर, आपलं जुनं घर. घरालगत असलेली आपली ही न्यायप्रविष्ट पाटी, जी न्यायालयीन प्रकरण आपलं चालू आहे त्याची सविस्तर माहिती आपली दिलेली. इथं माग नारळाची वगैरे झाडं दिसत आहे, ती विहीर जवळ परिसर. जाऊया तिकडं सुद्धा. घरासमोर असलेली अजून एक ही सविस्तर माहिती बोर्ड. आपली सविस्तर माहिती. समोर आपण लावलेलं गव्हाचं पीक. हे आपल्या घराजवळ असलेलं नारळ झाड. जे आपण गहू लावलेला आहे त्याला छान असं पीक येत आहे. आता बघू शकता तुम्ही. छान असं गहू यायला सुरुवात झालेली आहे. छान अशा पट्ट्या दिसतात ते आपल्या. ती व्हाईट बिल्डिंग दिसत आहे, ती यश फार्मसी कॉलेज म्हणून बिल्डिंग. फार्मसी कॉलेज आहे चौसष्टीतील. आपली गोलगडीची टेकडी. त्या टेकडी लगत असलेली पाण्याची टाकी म्हणजे सिडको महानगर 2ची पाण्याची टाकी आहे ती. आपलं लावलेलं संपूर्ण गव्हाचं पीक. ते आपलं चिंचेचं लिंबाचं झाड, जिथं आपलं मसोबा आहे. ही आपली एक गाडी वाट पाऊल वाट जुनी. ते आपलं बंधारा लिंबाचं झाड. हे आपलं विहिरीजवळ मोठा ऊस होता, त्याच्यानंतर कापणी झालेलं हे मोठं ऊसाचं पुनर्पीक. इथं असलेलं आपलं हे नारळाचं झाड. पुनर्पीक आलेलं आपलं. ते समोर दिसत आहेत आपल्या बंधारावर लिंबाचं झाड आहे. तुम्ही बघू शकता, छान असं हिरवा असं गव्हाचा पट्टा दिसत असेल तुम्हाला. संपूर्ण आलेलं गहू. तुम्ही आपल्या मागील व्हिडिओमध्ये गव्हाची पेरणी वगैरे संपूर्ण बघितलंच असाल. याला आपलं मित्रांनो पहिलं पाणी झालेलं आहे सध्या. आलेलं पीक हे आपलं बंधारा लिंबाचं झाड. छान मोठंच हिरवगार सावली देणारं झाड. आपलं झाड सुद्धा खूप जुनं आहे. इथपर्यंत आपलं क्षेत्र. हे जे काम चालू आहे शेजारील जमिनीवर गट नंबर 68 मधील शेजारील जमिनीवर काम चालू आहे. गादिया बिल्डर्स तर्फे आद्विका सिटी म्हणून. ही जी भिंत दिसत आहे संपूर्ण गट नंबर 68 परिसर आहे.
इथून तर तिकडं वरपर्यंत जाऊया आपण, वरच्या क्षेत्रातून दाखवूया तुम्हाला. तिथून स्पष्ट असं दिसेल ते. आपलं जे गट नंबर 68 आहे मित्रांनो, हे गट नंबर 68 मधील 2 हेक्टर 24 आरे आपलं न्यायप्रविष्ट प्रकरण चालू आहे. न्यायालयीन 2 दावे चालू आहेत आपले. जी फसवणूक झाली आपल्या त्याच्या विरुद्ध आपण न्यायालयाकडे न्याय मागितला आपल्याला. गट नंबर 68 गोलवाडी छत्रपती संभाजीनगर येथील ही गोष्ट आहे. आपल्या शेतातील जे न्यायप्रविष्ट प्रकरण चालू आहे ते व सदर गट नंबर 68 गोलवाडी छत्रपती संभाजीनगर येथील गट नंबर 68 मध्ये कोणत्याही प्रकारची सरकारी मोजणी अथवा काही झालेलं नाहीये. तरी सुद्धा हे शेजारी वगैरे असं काम चालू आहे. सरकारी मोजणी नाहीये, बांध निश्चित नाहीये कोणाचा कोणता आहे काय आहे. शिवाय न्यायप्रविष्ट प्रकरण आहे. अशा तरी सुद्धा इथं काम चालू आहे. आपल्या जुन्या घराजवळ लावलेली आपली ही पाटी तासून आपलं न्याय प्रकरण नंबर लिहिलेला आहे. या पाटीत सुद्धा न्यायप्रविष्ट प्रकरण नंबर लिहिलेला आहे. अजून एक छोटीशी पाटी आपली इथं, जेणेकरून कोणाची फसवणूक होऊ नये. आपली बुलेट आपल्या शेजारील जमिनीवर सुद्धा इकडून सुद्धा काम चालू आहे. आदिविकास सिटी म्हणून गाद्या बिल्डर्सचं हे काम संपूर्ण महावितरणच्या आपलं आपण जो त्यांना विनंती पत्र दिलं होतं त्यांनी त्याचं सहकार्य करत आपले खांब वगैरे रोवलेले आहेत, सरळ केले आहेत, तारा वर गेले आहेत. आपल्या त्यांनी आपल्याला सहकार्य केले त्याबद्दल महावितरणचे खूप खूप आभार. बघू शकता छान असं खांब सरळ करून पॅक करण्यात आलेलं आहे. आता तार लोंबकत होती बऱ्याच प्रमाणे दारावरती टाईट झालेली आहेत. हे आपल्या विहिरीजवळ नारळ झाड मित्रांनो. तिकडे विहिरीजवळ परिसरात आपली झोपडी दिसत असेल मित्रांनो तुम्हाला. आपलं विहिरीजवळ घर सुद्धा दिसतच असेल. इकडचं आपल्या शेजारील जमिनीचं वळदगाव शिवारच्या बाजूने आपलं हे शेजारी जमिनीवर काम चालू आहे. तिथं चिंचेच्या झाडाखाली आमचे काका मोतीराम सलामपुरे यांची समाधी. नारळाचे झाड हे आपलं विहिरीजवळील झोपडी. विहिरी झोपडी असलेली आपली ही सलामपुरे फार्म्स गट नंबर 68 गोलवाडीची पाटी.
ते आपलं विहिरीजवळील घर. आपली विहीर, त्याच्यात असलेलं हे कासव. आजोबाकालीन विहीर आहे मित्रांनो आपली. माती व विटांच्या सहाय्याने बनवलेली. थोडी विहिरीजवळ जी बरीच अशी अडचण होती ती साफ करण्यात आलेली आहे आता. भरपूर अशी अडचण झालेली होती इथंच बऱ्याच प्रमाणात. आपलं मोठं ऊस तोडणीसाठी झालेला होता. आपण तो तोडणी करून झालेला आहे. आपली अडचण वगैरे सगळी साफ करून घेतली मित्रांनो आपण. विहिरीजवळ परिसरातील आपला छोटे ऊस कापणी नंतरचे दृश्य. नवीन लागवड केलेला ऊस होता आपला, ही तोडणी झालेली आहे. त्यानंतरचे परिसर. व आपली झोपडी विहिरीजवळील, विहिरीजवळील आपल्या घरालगत असलेली ही आपली न्यायप्रविष्ट पाटी. जे आपलं न्यायालयीन प्रकरण चालू आहे त्याची सविस्तर माहिती. दोन्ही दावा नंबर, मालक व कब्जेदार सविस्तर माहिती, जेणेकरून कोणाची फसवणूक होऊ नये, हा एकच आपला उद्देश. ही पाटी अशा प्रकारे मोठी लावण्यात आलेली आहे. ही एस क्लब लिंक रोडून स्पष्टपणे अशी दिसते. अशा प्रकारे लावण्यात आलेली आहे. थोडी पाचट वगैरे गोळा करून जाण्यास वगैरे प्रक्रिया बाकी आहे. वातावरण खराब होतं त्यामुळे ते थोडं राहिलंय. जाऊया मित्रांनो आपण आपल्या इकडच्या बांधावरील क्षेत्रात. आपलं मोठं ऊसाचं इकडचं क्षेत्र. आपल्या क्षेत्रात अजून एक लावलेली आपली ही जाहीर नोटीस. त्यात संपूर्ण माहिती आपली, न्यायप्रविष्ट प्रकरण नंबर, फसवणूक झालेल्यांचे नाव वगैरे संपूर्ण माहिती, ज्यांनी खोटे व बनावट कागदपत्र बनवून केलेली फसवणूक, अशी संपूर्ण माहिती. आपला मोठा ऊस. आपण खालून दाखवले ते भिंत शेजारी जमिनीवर गट नंबर मध्ये शेजारी जमिनीवर हे काम चालू असलेलं. सदर गटात अजून सध्या सुद्धा सरकारी मोजणी वगैरे काही झालेली नाहीये, तरी सुद्धा हे काम अशा प्रकारे चालू आहे. गाद्या बिल्डर्स तर्फे आद्विका सिटी म्हणून हे काम चालू आहे. आपलं ऊस. जाऊया आपल्या वरच्या बंधाऱ्यावर. वरच्या बंधाऱ्यापर्यंत संपूर्ण क्षेत्र तुम्हाला दाखवतो. क्षेत्र आपल्या क्षेत्राला गती असं त्यांचं काम चालू झालेलं आहे, बघू शकता तुम्ही.
संपूर्ण असं रोडचं काम वगैरे त्यांचं चालू आहे. सदर गटातील आपलं हे 2 हेक्टर 24R न्यायप्रविष्ट प्रकरण आपली झालेली फसवणूक विरुद्ध आपण मागितलेला दाद न्याय न्यायालयात अन्यायाविरुद्ध आपल्या झालेल्या अन्यायाविरुद्ध आपण आवाज उचललेला आहे. शेतकरी वर्गाला असंच मानसिक त्रास देण्याचं काम करतात व जमीन हडपण्याचं काम असं चालतं. ज्यांनी आपली फसवणूक केलेली आहे. प्रफुल्ल मूलचंद ब्रह्मेच्या, छायाबाई मनोज ब्रह्मेच्या, अंशराज शंकरलाल खाविया, यश प्रफुल्ल ब्रह्मेच्या, यांचे असे बरेच प्रकरण आहेत. यावरून प्रथम दर्शनी तर असं दिसतं त्यांचं हे व्यवसायच आहे जमीन हडपण्याचा. गोरगरीब शेतकऱ्यांना मानसिक त्रास देऊन हे शेजारी जमीन चालू असलेलं काम हे आपलं क्षेत्र इथपर्यंत ढिगारापर्यंत इकडपर्यंत आपलं क्षेत्र आहे. गट नंबर 68 गोलवाडी छत्रपती संभाजीनगरचं व आपल्या गटाच्या शेजारीच वळदगाव शिवारात लागून असलेलं हे सिडको महानगर 4चं ग्रोथ सेंटर. हे ग्रोथ सेंटर अंतर्गत बनलेले हे रोड वगैरे संपूर्ण सिडको महानगर 4 आहे आपलं. शेजारीच डेव्हलपमेंट झालेलं ऐन मोक्यावरची जागा आहे. त्यामुळे असेच भूखंड माफियांचा डोळा असतो. गोरगरीब शेतकरी वर्गाला, सामान्य माणसाला मानसिक त्रास देण्याचं काम चालू असतं. जाऊया मित्रांनो आपण आपल्या उसाच्या पलीकडील बांधावरील जे वडगाव शिवाराकडनं त्यांचं काम चालू आहे ते सुद्धा दाखवतो तुम्हाला. गट नंबर 68 मध्येच चालू असलेलं काम. आपला उसाचा बंधारा तिकडं आपली गाडी वगैरे दिसत असेल तुम्हाला. व आपल्या बंधाराच्या शेजारपर्यंत त्यांचं भिंतीच काम चालू झालेलं आहे. आदिविकास सिटी म्हणून गाद्या बिल्डरचं अद्याप मोजणी झालेली नाही. क्षेत्र निश्चित नाहीये, सरकारी मोजणी झालेली नाहीये, बांध निश्चित नाही, तरी सुद्धा हे काम चालू आहे. अशा प्रकारे बघू शकता तुम्ही. संपूर्ण ऊस आपला जो बेण्यासाठी ऊस लागतो त्यासाठी आपण ठेवलेला आहे, जेणेकरून परत ऊसाची आपल्याला लागवड करताना त्याला लागणारं जे बियाणं म्हणजेच ऊसाचं बेणं विकत घ्यावं लागू नये म्हणून आपण ठेवलेला हा ऊस. कारण की गहू काढणीनंतर परत आपल्याला पुढे लागवडीसाठी ऊसाची गरज भासेल, तेव्हा विकत घेण्यापेक्षा आपलाच ऊस थोडा राखून ठेवला तेवढाच आपल्याला फरक पडतो. ही गट नंबर 68 मधील डेव्हलपमेंट बाजूला चालू असलेलं वळदगाव शिवाराकडनं हे चालू असलेलं काम गट नंबर 68 ला.
हे आपण वरतून आलो मित्रांनो, सरळ बांधते तिकडे आपली गाडी. बुलेट दिसत असेल तुम्हाला, ते आपलं जुनं घर. हे संपूर्ण क्षेत्र आपलं मित्रांनो गट नंबर 68 संभाजीनगर येथील यांचं क्षेत्र. आपलं सध्या शेती चालू आहे. आपले ते क्षेत्र आपण तुम्हाला दाखवलेलं आहे. हे गट नंबर 68 गोलवाडी छत्रपती संभाजीनगर येथील आजच्या घडामोडी. आज दिनांक मित्रांनो डिसेंबर 2023, वार आहे शुक्रवार. आता सकाळचे 11:40 झालेले आहे मित्रांनो. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद.